नमस्कार मंडळी, स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की लाकूड तोड्याने मोक्ष नाकारला व स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले, आपण अक्कलकोटला भेटू, तू माझ्या समीपच राहशील। मंडळी, या पुढील कथा आपण आज ऐकणार आहोत। स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला। गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून स्वामी ध्यानस्थ बसायचे। गंगेचा चिमुकला प्रवाह स्वामींच्या चरणांना स्पर्श करून पवित्र व्हायचा आणि झुळझुळ वाहायला लागायचा। हिमालयन बोचरी थंडी स्वामींच्या कनककांतीने तेजपुंज झालेल्या सर्वांगाला स्पर्श करायची आणि ह्या थंडीला थोडी सुखद ऊब मिळायची। राजहंसाची पांढरी शुभ्र जोडी स्वामींच्या जवळ गंगेच्या शांत प्रवाहात विहार करीत राहायची आणि स्वामींना अनिमिष नेत्रांनी पाहायची। गंगेच्या प्रवाहात स्वामींच्या सहवासामुळे आनंद कल्लोळ उठायचे। काही दिवस उलटले। ध्यानस्थ बसलेल्या स्वामींना अचानक जाग आली। राजहंसाच्या त्या अतूट जोडीतल्या नराला मृत्यूने गाठले होते आणि मादी स्वामींच्या चरणांना आपल्या चोचीने स्पर्श करून जणू आपले दुःख सांगत होती। स्वामींना राजहंसाची मौनाची भाषा समजली। त्याने नराला हलकेच हातात घेतले, त्याच्या पंखावरून हात फिरवला, त्याच्या डौलदार मानेला स्पर्श केला। मृत राजहंसाला जाग आली। तो स्वामींकडे एकटक पाहू लागला। त्याच्या टपोऱ्या नेत्रातून भक्तीचे अश्रू टपटपू लागले। नर राजहंस मनुष्यवाणीने बोलू लागला, स्वामी, माझी शापातून सुटका झाली। मी मूळचा गंधर्व, इंद्राच्या शापाने मी राजहंस झालो। मला उशाप मिळाला होता। स्वामी, समर्थांचा स्पर्श झाला की तुझी शापातून मुक्तता होईल, तू पुन्हा गंधर्व लोकी परत येशील। राजहंसाने आपला देह टाकला आणि तो गंधर्व झाला। त्याने स्वामींच्या चरणांवर लोळण घातली। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला, गंधर्वा, तू आता देवलोकी न जाता माझ्याबरोबर अक्कलकोटला चल, तिथेच तुझे कल्याण होईल। गंधर्वाला आनंद झाला। स्वामींनी मादीला सुद्धा स्पर्श केला। तिचे एका देखण्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले। स्वामींनी दोघांना निरोप दिला आणि ते हिमालयाच्या दिशेने अंतर्धान पावले। गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने स्वामी चरणांकडे धावू लागला। खरे सांगायचे तर मृत्यूचा क्षण कोणालाही थोपावता येत नाही, परंतु आपण जर परमेश्वराच्या सहवासात राहिलो तर मुक्तीचा क्षण लाभल्याशिवाय राहत नाही। जो भगवंताचा परमभक्त असतो त्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकायचे नसते, म्हणून तर तो अखंड नामस्मरणात दंग झालेला असतो। अशा परमभक्तांना केवळ भगवंताचाच आधार लाभलेला असतो। त्यामुळे भीतीचे आणि प्रापंचिक कटकटींचे दुःचक्र त्यांच्या पाठीमागे कधीच लागत नाही। खरे सांगायचे तर नामस्मरणाचा प्रवास जन्मोजन्मी ज्यांना लाभलेला असतो त्यांनाच स्वामींचा सुखद सहवास लाभतो, जसा तो राजहंसाला लाभला। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की स्वामींचे आशीर्वाद हे भक्ताला लाभलेल्या अभेद्य कवचासारखे असते। ते लाभावे मात्र लागतात। त्यासाठी एकच मंत्र जपायचा, श्री स्वामी समर्थ। मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याबरोबर
या पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।